गड अतिक्रमण हटाव मोहिमेची या मोहिमेमुळेच वातावरण चांगलंच तापलंय। अखेर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि आज अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे। पाहूयात याच संदर्भातला आढावा घेणारा एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। शिवरायांनी वास्तव्य केलेल्या विशाळगडाचा श्वास कोंडलाय। अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणामुळे विशाळगडाचं अस्तित्व धोक्यात आलंय। मग काय, छत्रपती संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण हटाव मोहीमच हाती घेतली। राज्यभरातील शिवप्रेमींनी विशाळगडाकडे कूच केली आणि विशाळगड परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली। गडावर दगडफेक झाल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। जाळपोळीचाही प्रकार घडल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडत गेली। त्यामुळे आंदोलकांना लक्ष करू नका असं म्हणत संभाजीराजेंनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। शाहूवाडी पोलीस स्टेशनला इथं आलो होतो। मी त्यांना सुरुवातीला हा प्रश्न केला की खऱ्या अर्थाने ज्या अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे तर त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असं मी त्यांना सांगितलं। आता गुन्हा दाखल करण्यावरून संभाजीराजेंनी पालकमंत्री हसन मुश्रीफांवर निशाणा साधलाय। काय गुन्हा नोंद झालाय असं तुम्ही विचारता? मी त्याला उत्तर दिलं की मला माहित नाही, कारण का त्या पोलीस असिस्टंट एसपीनी सांगितलं की आम्ही ह्याच्यावर काय म्हणजे बोलू शकत नाही म्हणण्याविषयी ते काही बोलले नाही त्याच्यावर। मला असं वाटतंय बहुतेक करून पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी काही थांबलेत का? पालकमंत्र्यांनी काही त्यांना सांगा म्हणजे पालकमंत्री सांगितलं अरे लावा गुन्हा, त्यांना करा अटक, त्याची बहुतेक करून वाट पाहत आहेत का हे मला माहीत नाही। कारण का आज मी जरा असं थोडंफार पुरोगमित्व काय हे मी सकाळी थोडंफार त्यांच्याबद्दल बोललो असेल म्हणून बहुतेक मला वाटते मेसेज आला असेल की जरा थांबा, मी विचार करतो आणि सांगतो तुम्हाला अटक करायचं की नाही करायचं। रविवारी शिवप्रेमींच्या आंदोलनाची धार पाहताच प्रशासनानं गडाच्या पायथ्याशीच संभाजीराजेंशी चर्चा केली, आंदोलन थांबवण्याची विनंती केली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीनं गडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली। ज्या अतिक्रमणामुळे विशाळगडाचा श्वास कोंडलाय ते अतिक्रमण किती आहे तेही पाहूयात। गेल्या 25 वर्षात किल्ले विशाळगडावर 64 ठिकाणी अतिक्रमण झालंय। विशाळगडावर 1997 ते 2018 दरम्यान किल्ल्यावरील मंदिराच्या परिसरातही अतिक्रमण झालंय। मशिदी आणि दर्ग्यांची जागा वाढली आहे। सध्या गडाच्या तटाला भोकं पाडून जलवाहिन्या टाकण्यात आल्यात। यामुळे गडावरील बुरुज ढासळत आहेत। निवासाच्या नावाखाली इथं टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत। दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात शिवप्रेमींची मागणी काय आहे ते सुद्धा पाहूया। 1998 नंतरची सर्व अतिक्रमणं हटवावी, गडावरील सर्व मंदिरांच्या माहितीचे फलक लावावेत, मद्यपान आणि मांस विक्रीला बंदी करावी, पर्यटकांची निवास व्यवस्था गडाखाली करावी, तसंच गडाची ग्रामदेवता श्री वाघजाई देवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करावा अशी मागणी शिवप्रेमींची आहे। विशाळगडावरील अतिक्रमणावरून एकीकडे संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे किल्ल्यावर झालेल्या आंदोलनावर शाहू महाराज छत्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे। ते उद्या विशाळगडाला भेट देत आहेत। विशाळगडावरील हिंसाचार मनाला प्रचंड वेदना देणारा असल्याचं त्यांनी म्हटलंय। विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम तर सरकारनं हाती घेतली आहे, पण भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये आणि विशाळगडाचा श्वास कोंडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। विशाल पुजारी, एनडीटीव्ही मराठी, कोल्हापूर।